नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 12.2 चा पहिला प्रश्न पाहणार आहोत. मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन. फाइंड सन्स एज इफ आफ्टर 8 years रेशो ऑफ सन्स एज टू मदर्स एज विल बी 4/9. मदर इज 25 years ओल्डर दॅन हर सन म्हणजे आईचे वय मुलाच्या वयापेक्षा 25 वर्षांनी जास्त आहे. आफ्टर 8 years मुलाचे वय आणि आईचे वय यांच्या वयाचा रेशिओ 4/9 होतो. तर मुलाचे आजचे वय किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे. सोडूया. आपल्याला सन्स एज काढायचे, त्यामुळे आपण सन्स एज साठी x गृहीत धरू. सपोज the sons today's age is x असल्यामुळे एज असल्यामुळे युनिट इयर. मुलाचे वय x गृहीत धरलं तर आईचे वय किती येईल. मदर इज 25 इयर ओल्डर दॅन हर सन म्हणजे 25 वर्षापेक्षा जास्त आहे आईचं वय, म्हणून मुलाचं x असेल तर आईचे x + 25 होईल. देअरफॉर मदर्स टुडेज म्हणजे प्रेझेंट एज, टुडेज एज इक्वल टू x + 25. हे दोन्ही एज झाले टुडेज एज, प्रेझेंट एज. आफ्टर 8 years 8 वर्षानंतर, आफ्टर 8 years द रेशो ऑफ सन्स एज. आता आफ्टर 8 years म्हणजे 8 वर्षानं मुलाचं वय वाढेल आणि आईचं वय 8 वर्षाच्यात प्लस होईल. आफ्टर 8 years मग आपण सन्सचं एज किती होते ते काढू आणि आफ्टर 8 year मदर्सचं एज काय होईल ते कॅल्क्युलेट करू आपण. आफ्टर 8 years सन्स एज विल बी, आज x इयर वय आहे, 8 वर्षांनी x + 8 होईल. विल बी x + 8 years. तसेच मदर्सचं सुद्धा एज अँड मदर्स एज आफ्टर 8 years आजचं हे, म्हणून आफ्टर 8 year x + 25 + 8 ॲड होतील याच्यात इयर्स, एवढं होईल. बरोबर आहे. दॅट इज मदर्स एज हे आपण कॅल्क्युलेट करू. x + 33 बरोबर आहे. 25 + 8 33 इयर्स. आता आपल्याला रेशिओ दिलेला आहे फ्रॉम गिवन डाटा. प्रॉब्लेममध्ये माहिती दिलेली आहे फ्रॉम गिवन डाटा. काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला. आफ्टर 8 years त्यांचं जे एज येतील त्याचा रेशिओ 4/9 होतो. मुलाचे वय x + 8 आणि आईचे वय x + 33 आणि हा रेशो दिला आहे 4:9, 4/9. आता हे आपण यापासून इक्वेशन तयार करू आणि x ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. हे करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यावं लागेल. म्हणजे बाय टेकिंग क्रॉस मल्टिप्लिकेशन, therefore
9x plus 8 equal to 4x plus 33 यानं या टर्मला मल्टिप्लाय आणि 4नं हे असा क्रॉस मल्टिप्लिकेशन. देअरफॉर ब्रॅकेट सॉल्व करू आपण. 9x plus 72 equal to 4 into x 4x plus 4 into 33 म्हणजे 132 होईल. बरोबर आहे. आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची, त्यामुळे आपण काय करू, एक्सच्या टर्म एका साईडला आणू आणि ह्या कॉन्स्टंट ज्या टर्म आहेत त्या या साईडला आणू. आपण एक्सला आपण इकडे शिफ्ट करू आणि ह्या 72ला आपण या साईडला शिफ्ट करू. देअरफॉर 9x 4x इकडं प्लसमध्ये आहेत, इकडे आले तर मायनसमध्ये होतील. बरोबर आहे. मग इकडले 4x कॅन्सल झाले, इकडे फक्त 132 राहतील आणि 72 इकडं प्लसमध्ये आहेत, इकडे आले तर मायनसमध्ये होतील, इकडले कॅन्सल होतील, -72. आता 9x - 4x म्हणजे 5x होईल आणि 132 - 132 - 72 म्हणजे 60. देअरफॉर x 60. देअरफॉर x 5 1 5 5 2 10 x इक्वल टू 12. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 12 मिळाली. एक्स आणि हेच काढायचं होतं आपल्याला. सन्सचं एज आहे टुडेज म्हणजे प्रेझेंट एज. आता सन्सचं जे आहे ते एक्स आपण गृहीत धरलं होतं, ती व्हॅल्यू आपण काढलेली आहे. हेन्स the sun's today's age is 12 years. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.